ओ हो, कालच्या व्हिडिओवर कोणीतरी कमेंट केली, होऊन होऊन काय होईल. लेट्स सी. हे एक छोटंसं वाक्य आपलं आयुष्य किती बदलू शकते याची कल्पना पण आपण केलेली नाही आहे. सीट बेल्ट लाव, गाडी हळू चालव, याचंही उत्तर बऱ्याच वेळेला होऊन होऊन काय होईल असं येतं. पण ज्या वेळेला अपघात होतो त्यावेळेला एक व्यक्ती, एक कुटुंब, अनेक वेळेला अनेक कुटुंब त्यात होरपळली जातात. आणि असंच काहीसं आपण आजारांच्या बाबतीत, व्यसनांच्या बाबतीतही करतो. होऊन होऊन काय होणार आहे, जास्तीत जास्त काय होऊ शकतं, जाऊच ना, तेही होणार नाही आहे. आता 100 वर्षापूर्वी ॲव्हरेज लाईफस्पॅन हा 25 ते 30 वर्ष होता. मेडिकल फॅसिलिटीज, वॅक्सिनेशन, इन्फेक्शन कंट्रोल या सगळ्यामुळे आज आपलं ॲव्हरेज जीवनमान जे आहे ते 70 ते 75 वर्षापर्यंत पोचलं आहे. सो जाणार तर आपण नाहीच आहोत, पण इथे असल्या असल्या आपलं क्वालिटी ऑफ लाईफ बिघडेल. सो जितके जास्त वर्ष आपण जगणार आहोत तितके जास्त वर्ष आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ हा विषय जास्त लक्षात घेतला पाहिजे. BP, डायबिटीज, शुगर ह्याचे लाईफस्टाईल चेंजेस करायला सांगितलं की होऊन होऊन काय होईल. अरेच गोळ्या बंद करून टाकायच्या आणि प्रश्न विचारायचे होऊन होऊन काय होईल. परिणाम फक्त आयुष्य जाऊ शकतं एवढा पुरता मर्यादित नाही आहे. जिवंतपणी क्वालिटी ऑफ लाईफ जाऊ शकतं, आरोग्य जाऊ शकतं. हा विषय गेलेल्या आयुष्यापेक्षाही मोठा आहे. विचार करून बघा. मृत्यू अटळ आहे म्हणून जीवनाची किंमत कमी होत नाही. आणखी एक प्रश्न स्वतःला विचारा की उद्या खरोखरच असं काहीतरी दिसायला लागलं समोर तर घाबरत नाही आपण? आज सगळं ठीक आहे म्हणून आपण अगदी कॉन्फिडेंटली सांगतो होऊन होऊन काय होणार आहे. पण ज्या वेळेला आरोग्य जायला लागतं, मृत्यूसमोर दिसायला लागतो त्यावेळेला प्रत्येकजण घाबरतो. आतून आपल्यालाही पटलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजे, पण बदलता येत नाही किंवा बदलायचं नाही म्हणून एक पांघरूण आपण जे घेतो आहे त्याचं नाव आहे होऊन होऊन काय होईल. त्याचं नाव आहे एवढ्याशाने काय होतं. त्याचं नाव आहे खाऊन पिऊन घ्या, एक दिवस जायचंच आहे. होऊन होऊन काय होईल यापेक्षा झालं तर त्याची किंमत कोणाकोणाला मोजावी लागणार आहे हाही विचार एकदा नक्की करा. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.